काही दिवस फक्त साजरे केले जात नाहीत, ते अनुभवले जातात आणि ते खूप सकारात्मक आणि ऊर्जात्मक असतात. असाच आजचा दिवस अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मुहूर्त मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी हा एक दिवस असतो आणि मी आज सकाळी उठून अंघोळ वगैरे आवरून छान उंबरठ्याची पूजा करून घेतली. चंदन आणि हळदीचा लेप उंबरठ्याला लावला आणि विष्णुदेवाची आणि नरसिंहदेवाची छानपणे उपासना केली. त्यानंतर हळदीने कुंकवाने स्वस्तिक काढले आणि उंबरठ्याची पूजा संपन्न केली. अक्षय तृतीया हा दिवस खूप महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्या दिवशी आपण देवांची पूजा अर्चा आणि खूप लोक सोनंही घेतात आणि अशा प्रकारे मी माझ्या देवांची पूजा केली. खूप सकारात्मक फीलिंग असते ही, जेव्हा देव एकदम छान चमचमत असतात आणि फुलांनी सजलेले असतात. आणि घरात सण असले की खूप छान वाटत असतं, सगळं पॉझिटिव्ह वातावरण. आणि जेव्हा आपण देवपूजा करतो त्यानंतर तर खूपच प्रसन्नता घरात वाढते आणि मी धूपही लावलं आणि खूप छान प्रसन्न वातावरण झाले. अशा प्रकारे मी माझी देवपूजा संपन्न केली. देवाची पूजा उपासना करणे मला खूप जास्त आवडते आणि त्यानंतर मी दारात छोटीशी रांगोळीही काढली. अक्षय तृतीयानंतर तुळशीची पूजाही केली. त्यानंतर आईने आणि पिल्लूने छान असं पुरण वाटून घेतलं. त्यानंतर मम्मीने आमटीसुद्धा बनवली. महाराष्ट्रीयन सण आणि असल्यावर पुरणपोळी तर असणारच. त्यानंतर मी मस्त भजी पापड तळून घेतले आणि अक्षय तृतीयाचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आंबा. या दिवशी आपण पहिल्यांदा आमरस करतो, म्हणजे आंबा खाण्याची सुरुवात होते आणि आम्ही खूप मस्त असं आमरस बनवला, पोळी बनवली, कटाची आमटी, भजी, पापड, भात, वांग्याची भाजी आणि खूप छान असं ताट सजवलं. देवाला नैवेद्य दाखवला, अक्षय तृतीयाची पूजा केली आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज.